तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी ट्विट केलेलं आहे. काय म्हणाल्या सुनेत्रा पवार पाहूयात. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनताप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहील. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेनं दिलेली प्रेमाची साथ हेच माझं बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशयानं पुढे चालत राहील, असंही त्यांनी म्हटलंय.